विरोधक म्हणतात की धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावा म्हणून. पहिल्याच दिवशी गोंधळ पाहायला मिळालेला आहे. शोकसभेच्या वेळेस असं करणं कितपत योग्य आहे त्याच्यावरती बंदी घातली. भगवान असं आहे की संभाजी महाराजांचा इतिहास अतिशय ज्वलंत आहे. जिथे जिथे त्यांना चुकीच्या स्वरूपात दाखवण्यात आलं असेल, लिहिण्यात आलं असेल, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. काय चुकीचा इतिहास जो आहे नवीन पिढी समोर संभाजी महाराजांचा जाता कामा नये. संभाजी महाराज अवघ्या 9 वर्षामध्ये जवळजवळ 125 ते 150 लढाया लढले आणि सगळ्याच्या सगळ्या लढाया ते जिंकलेले आहेत. तर अतिशय मोठे योद्धे. 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ त्यांनी लिहिला. 6 भाषांचं त्यांना ज्ञान होतं. तर त्यांच्या बाबतीमध्ये असं चुकीचं काही लिहिलं असेल कुणी